सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी आजपासून नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। पहिल्याच दिवशी सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी पहिला अर्ज दाखल करण्यात आलाय। तर दीपक कटकधोंड उर्फ व्यंकटेश्वर महास्वामी यांनी पहिल्याच दिवशी अर्ज दाखल केलाय। काही दिवसांपूर्वी नागपूर मतदारसंघातून देखील व्यंकटेश्वर महास्वामी यांनी अर्ज दाखल केला होता। मात्र नागपूर येथे नितीन गडकरी रिंगणात उतरल्याने त्यांना पाठिंबा देऊन माघार घेत सोलापुरातून अर्ज दाखल करत असल्याचे मतही त्यांनी मांडले होते। दरम्यान सोलापूर लोकसभेच्या निकालाबाबत महास्वामींनी भविष्यवाणी केली। येत्या 4 तारखेस विजयी उमेदवार मीच असेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तर निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी लोकांकडून कर्ज घेतले आहे। सोलापूर विकासासाठी रिंगणात उतरणार असून भाजपकडून व्यंकटेश्वर महास्वामीजी इच्छुक होते। मात्र आर्थिक बाबतीत कमी पडल्याने उमेदवारी मिळाली नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली। अमेरिका, फ्रान्स, जपान, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, सिंगापूरमधून FDIच्या माध्यमातून फंड्स आणून सोलापूरचा विकास करणार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। तर एका व्यक्तीकडे एकच पद असले पाहिजे। समोरील 2 विरोधक आमदारांपेक्षा मी तगडा उमेदवार आहे, त्यामुळे आता मीच खासदार होणार असल्याचं त्यांनी म्हटलं। दरम्यान व्यंकटेश्वर महास्वामी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी हा विश्वास व्यक्त केला। मी श्री व्यंकटेश्वर महास्वामीजी 42 लोकसभा मतदारसंघ सोलापूर इथून आज नामांकन केलेलं आहे। सोलापूरचे उद्योगधंदे वाढवण्याचा एक मेन माझा उद्देश आहे। त्याप्रमाणे त्या उद्देशाने इथं मी नामांकन केलेलं आहे। हे नामांकनची प्रोसेस आज महाराष्ट्रामध्ये चालू झालेली आहे, 3ऱ्या टप्प्याची। आज 12 तारीख मी आज नामांकन केलेलं आहे सोलापूरमध्ये। नागपूर साठी देखील तुम्ही पहिलाच अर्ज केला होता आणि इथं सोलापूरमध्ये देखील पहिलाच अर्ज तुम्ही केलेला आहे। काय नेमकं त्यांना 2-2 जागेवर लढणार आहात का? पत्रकारांना धन्यवाद करावं काय म्हटलं तरी तिकडे सगळं बातमी आपण करत आलो। नागपूरमधून तिथं केलेलं आहे, पण मी इथं सोलापूरमधून लढणार आहे। तिथं आपले नितीन गडकरी सर आहेत, मी फक्त तिथं त्यांना भेटून तिथं भेटलो होतो, पण मी कॉन्टेस्ट तिथं सोलापूरमधूनच करणार आहे। नागपूरमध्ये नितीन गडकरींनी काय आपल्याला विनंती केली का की आपण माघारी घ्यावं किंवा काय फटका बसतो? नाही, ते सगळं आम्ही चर्चा करून इथं सोलापूरला आलेला आहे। सोलापूरमध्ये मला करायला सगळे सांगितले तर मी करायला लागलो। नागपूरमधून माघार घेतली का मग आपण? हा, नागपूरमध्ये माघार घेतली। अर्ज पण काढला माघार? हो हो हो। भाजपकडून तुम्हाला तिकीट मिळालं असं तुम्ही म्हणत होता शेवटच्या घटकापर्यंत, पण तुम्हाला मिळालं नाही, काय कारण आहे? नाही, आतापर्यंत अजून पण मला संधी आहे। अजून 19 तारखेच्या 3 वाजेपर्यंत अजून संधी आहे। अजून पण मला आशा आहे अजून संधी भेटेल मला। काय म्हटलं तरी ऑलरेडी एक माणसाला एकच हुद्दा पाहिजे। आमदार, खासदार, मंत्री सगळे एकटाच होतं म्हटलं तरी ते बरं नाही आहे ना। सगळं आम्ही पण सामान्य माणसं खासदार व्हावं हे एक इच्छा आहे आपली। काय मुद्दे घेऊन आपण सोलापूर लोकसभेच्या रिंगणात उतरलाय आता? मेन मुद्दा इथं मी कंपनीचं आणायचं, उद्योगधंदे वाढवायचं, कॉर्पोरेट सेक्शन मी बघणार आहे, SEZचे वाढवायचं, लँड घेऊन सगळे डेव्हलपमेंट्स करायचं आहे। हे उद्देश माझा आहे, उद्योगधंदे वाढवण्याचे। पाण्याची खूप अडचण सध्या सोलापूरमध्ये। पाण्याचं हे एक नॉर्मल प्रोसेस आहे। हे कोयना पाणी आहे, भीमा नदी आपल्या जवळ आहे, हे बारके काम आहेत। पाणी आणायचं म्हटलं तरी मोठं काम नाही आहे। हे सोडून उद्योगधंदे वाढवण्याचं, लोकांना नोकरी, मुलं मुली शिकून बसलेले आहेत, त्यांना जास्त उद्योग इथं सोलापूरमध्ये भेटासाठी हे प्रयत्न करावं लागतं। पण ते उद्योगधंदे आपण वाढवलं की त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चर सगळं येतं, त्याच्यासोबत पाणी वीज सगळं घेऊन जाईल।